ओम दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे असेच अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही. त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही मनापासून पसंत करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ राया आम्हाला सुखी ठेवा आणि समाधानी ठेवा. हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी. आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे. ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे. फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. त्यासाठी स्वामी समर्था तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या. नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी तुझ्या राहीन. कुठेही जा, तेथेही मी तुला दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल, तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नाचका निघत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका. आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना त्याला म्हणतात जीवन. आणि ते असतं समाधानी जीवन.
आणि जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात बरं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवा बा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला ते सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो, त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात, तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कुणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल, तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल
आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना, ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते एकच ओळीत दिलाय आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना, त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना, तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना, त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो, फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, चांगले की वाईट, त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा, तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस, तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईन. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे. कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना, तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना, तरीही गर्व करू नका. झोपडी का असे ना, तिथे घास असावा अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला तुमचा अर्थ आहे. नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना, ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्की शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे
तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमचे कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही, देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ. नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपले चांगले कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील, त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखी होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जो दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा, तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योग्य होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना तुमचा स्वभाव जर चांगला असला ना तर ते भरपूर महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत. ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून
एक लक्षात घ्या की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही, आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणते व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणते व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना, त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशी लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून
अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये. आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका. कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे. नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेम भावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलाय, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना ज्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा.
तुझ्यासोबत मी आहेच असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर, कुणाच्या दुकानावर नाव दिसेल, तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. आणि मित्रांनो, जीवनात आपल्याला स्वामी समर्थांची गरज पडणारच आहे. म्हणून स्वामींची भक्ती कधी सोडू नका. आणि स्वामींवर तुमचा पूर्णपणे ठाम विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्था आम्हाला सुखी ठेवा असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुम्हाला जीवन जगत असताना तुम्ही दीर्घायुषी होणं आणि तुमचं स्वास्थ्य अगदी चांगलं राहणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही निरोगी राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वामींची भक्ती करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला मी दीर्घायुषीसाठी एक कविता सांगतो, ती नीट ऐका. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. लवकर निजा, लवकर उठा आणि लगेच चालायला निघा. आम्ही प्रत्येक दिवस शांततेने जगतो आणि आमच्या यात्रेचा आनंद घेतो. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांशी आपुलकीने वागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आम्हा साजरे करतो सर्वच ऋतू. तुमची बोटं किती वयाची आहेत याची काळजी करू नका. तुमच्या मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या सहाय्याने काम करत राहा. सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि काम करत राहा. 100 वर्ष तुमच्या दिशेने चालत येतील, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण आपल्या बोटांचा वापर करून पुढचं प्रकरण नक्कीच उलगडायला घेऊ आणि आपलं आयुष्य अगदी चांगलं जगायला घेऊ. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा जीवनाचा उद्देश जाणून दीर्घायुषी जगण्याची कला तुम्ही नक्कीच जाणून घेतली पाहिजे. आणि आता ती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. मित्रांनो, लोगोथेरपी म्हणजे काय? आता याने आपण काय सिद्ध होतं हे बघूया. विक्टर फ्रँकल त्यांच्या एका सहकार्याने सायको ॲनालिसिस विषयी बोलताना त्यांचं वर्णन पुढील शब्दात केलं. ते म्हणाले की सायको ॲनालिसिस मध्ये पेशंट आडवा झोपलेला असतो आणि तो अशा गोष्टी सांगत असतो ज्याला सहजा सांगता कठीण वाटतं. आणि हे सांगून त्यांनी विक्टर फ्रँकल यांना विचारलं की तुम्ही तुमच्या मानसशास्त्रीय कार्यशाळेविषयी एका वाक्यात मला सांगाल का? फ्रँकल म्हणाले की लोगोथेरपीमध्ये पेशंट खुर्चीवर बसून अशा गोष्टी ऐकत असतो ज्या ऐकणं त्याला त्यावेळी कठीण वाटतं. फ्रँकलने स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ते त्या पेशंटला पहिला प्रश्न हा विचारतात की तुम्ही आत्तापर्यंत आत्महत्या का केली नाही. बहुतांश वेळेला पेशंटला एखादं चांगलं कारण सापडतं आणि ते पुढची यात्रा सुरू ठेवतात. मग लोगोथेरपी नक्की काय करते याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. ती तुमच्या जगण्याची कारण शोधायला मदत करते. आणि लोगोथेरपी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजायला मदत करते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो आणि त्यामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद मिळते आणि ते नव्या उत्साहाने समस्यांवर मात करायला आणि त्यांची नकारात्मक कार्यशैली बदलायला तयार होतात. आता जगण्याचा उद्देश आपण नक्कीच जाणून घेतला पाहिजे. आता तुम्ही जगण्याचा उद्देश जेवढे मानून घ्याल आणि समजून घ्याल तेवढं तुम्ही जगणं अगदी सोयीस्कर आणि चांगलं करून घ्याल. मित्रांनो, व्हिएन्ना क्लिनिकमध्ये फ्रँकल यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की लोकांना जगण्यासाठी कोणत्या तरी उद्देशाची गरज असतेच. त्यांनी अभ्यासलेल्या 80% लोकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे जगण्याचा उद्देश आहे आणि 60% लोक असं म्हणतात आणि मानतात की त्यांच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आहे ज्यासाठी ते मरायलाही तयार आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनाच्या अर्थाच्या शोधात तुम्ही जायला पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्देश शोधणं हा फ्रँकल यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला आणि त्यांच्या शोध कार्याला गती मिळाली. लोगोथेरपीचा सारांश सांगायचा झाला तर यातील तुम्ही नक्कीच 5 पायऱ्या बघू शकता. एक म्हणजे लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पोकळी, चिंता आणि निराशा जाणवणे. 2 म्हणजे थेरपिस्ट ज्यांना जाणीव करून देतो की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्याची तीव्र इच्छा आहे आणि पेशंटला त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडतोही, विशेषतः त्या निराशेच्या काळात. आणि 4 म्हणजे पेशंट त्यांच्या मर्जीप्रमाणे तो उद्देश निवडतो किंवा नाकारतो. आणि 5 म्हणजे त्याला मिळालेल्या एक नव्या उद्देशाच्या आधारे तो त्यांच्या समस्यावर मात करतो आणि
नव्या सकारात्मक जीवनशैलीने कामाला सुरुवात करतो. आता फ्रँकल स्वतः त्यांच्या तत्वांसाठी आणि उद्देशांसाठी जगायला आणि वेळेप्रसंगी मरायलाही तयार आहेत. आता ऑस्टविट्झ मधील कैदेत असतानाच्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवामधील त्यांना हे लक्षात आलं की लोकांकडून सगळं हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण एक गोष्ट मात्र कधीच हिरावून घेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कसा दृष्टिकोनाने आणि कोणत्या भावनेने जगायचं हे स्वातंत्र्य कोणीही माणसाकडून हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी संकटाचा सामनाही केलाय. आणि याच गोष्टीने त्यांना आयुष्यभर प्रेरणा मिळाली आणि ते जगत गेले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जगत असताना भरपूर प्रेमाने आणि चांगल्या गोष्टी करून जगलं पाहिजे. अस्तित्वाची लढाई तुम्ही लढली पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनाचा कोणताही उद्देश नसतो किंवा तो उद्देश हरवल्यासारखा वाटतो, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारची निराशा जाणवते. आणि फ्रँकल यांच्यामध्ये या निराशेला कोणतीही सर्वसामान्य निराशा समजू नये, उलट ही एक सकारात्मक भावना आहे आणि या भावनेतूनच नवनिर्माणाची संभावना तयार होते. इतर थेरपीप्रमाणे लोगोथेरपी या निराशेला मानसिक आजार समजत नाही आणि उलट याला आध्यात्मिक शोध समजते आणि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक स्वतःहून किंवा दुसऱ्यांच्या मदतीने हा आध्यात्मिक शोध घेत असतात आणि अनुषंगाने ते एका नव्या समाधानाची अनुभूती घेत असतात आणि यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाचा अंतिम ध्येय गाठायला मदत होते. आणि जेव्हा एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या मदतीची गरज असते तेव्हा लोगोथेरपी त्यांच्या मदतीला धावते आणि लोगोथेरपी त्यांचा जीवनाचा उद्देश शोधायला मदत करत असते आणि मनातील द्विधा मनस्थिती दूर करायला मदत करते, ज्यामुळे त्या ध्येयाच्या दिशेने ती व्यक्ती वाटचाल करायला लागते. आणि मॅच सर्च फॉर मीनिंग या नक्कीच पुस्तकामध्ये फ्रँकल यांनी अगदी कल्पना निश दिली आहे आणि ज्याला का या प्रश्नाचं उत्तर माहिती असतं त्याला कोणत्याही प्रश्नाचं कसं याचं उत्तर मिळतं. आणि फ्रँकल असं म्हणतात की आपण आजपर्यंत जे साध्य केलं आहे आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे यामधील अंतर आपल्यामध्ये एक तणाव निर्माण करतो आणि या तणावामुळेच आपलं स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेला आपल्याला कोणतंही आरामाचं किंवा सुस्त जीवन नको असतं, तर आव्हानांनी भरलेलं जीवन अपेक्षित असतं. या विरुद्ध आजच्या प्रगत जगामध्ये लोक जे करावंसं वाटतं यापेक्षा जे सांगितलं जातं ते करत असतात. त्यांना काय करावंसं वाटतं यापेक्षा दुसरे जे करतात ते करत असतात. फक्त आर्थिक सुबत्ता आणि सुखसोयी मिळाव्यात यासाठी ते त्यांना मनापासून काय करावंसं वाटतं त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायला सहज तयार होतात. आणि कधीकधी हा विरोधाभास आणि अंतर्गत द्वंद्व इतकं टोकाला जातं की आत्महत्येचे विचार यायला लागतात. आणि संडे न्यूरोसिस हा याचाच एक प्रकार आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कोणतीही व्यावसायिक बांधिलकी नसल्यामुळे लोकांना झोपेतून उठण्यासाठी चांगला उद्देशच दिसत नाही. त्यांना स्वतःमध्ये एका प्रकारची पोकळी जाणवते आणि आज मी उठून काय करायचं याचा शोध तर त्यांना घ्यावाच लागतो. आणि आजचा दिवस आनंदामध्ये घालवण्यासाठीचा हेतू हुडकायचा त्यांना असतो आणि थोडक्यात त्यांना त्यांच्या ऐकीगाई शोधायचा असतो. मला आतमध्ये एक पोकळी जाणवते. आता व्हिएन्ना पॉलिक्लिनिकमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये फ्रँकल यांनी जेव्हा परीक्षण केलं ना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 55% पेशंट कमी जास्त प्रमाणात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आणि लोगोथेरपीच्या मते जेव्हा एखाद्याला त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त होतो तेव्हा ही अस्तित्वाची लढाई जिंकता येते. आणि फ्रँकल स्वतःच्या अनुभवातून सांगताय की त्यांनी त्यांच्या उद्देशाला कृतीमध्ये परिवर्तित केलं आणि जेव्हा त्यांच्या भूतकाळामध्ये डोकावून बघतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा अपराधबोध जाणवत नाही, कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्याचं समाधान नक्कीच जाणवत असतं आणि त्यांना ते समजत असतं. आता लोगोथेरपीच्या माध्यमातून चांगल्या जीवनाकडे वाटचाल आणि त्याचे काही मुद्दे आहेत. आता सारटे म्हणतात की आपण जीवनाचा उद्देश बनवत नाही तर आपण तो शोधून काढतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यामध्ये थोडाफार फरक पडत असतो. ज्याप्रमाणे सतत काळजी करत राहिल्याने ज्याची भीती वाटते तीच गोष्ट घडायला लागते आणि त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्यावर प्रमाणापेक्षा जास्त लक्ष केंद्रित केल्याने ते आपल्यापासून दुरावते आणि विनोदी आणि उत्साही वातावरणामध्ये निराशा आणि नकारात्मकता दूर जाते. आणि आपल्यापैकी प्रत्येकामध्ये असामान्य
आणि महान कार्य करण्याची क्षमता असते. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत यावरून नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपण कोणते निर्णय घेतो यावरून आपण ते ध्येय साध्य करू की नाही हे ठरत असतं. पुढील काही पानांमध्ये आपण फ्रँकल यांनी केलेल्या परीक्षणाची माहिती घेणार आहोत आणि ज्यामुळे आपल्या जीवनाचा उद्देश जगण्यावर कसा परिणाम करतो हे लक्षात येईल. आता आपण फ्रँकल यांनी केलेली जी गोष्ट आहे ती बघूया. जर्मन कॅम्प मधील कैद्यांच्या मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा अभ्यास केला ना, तेव्हा त्यांना जाणवलं की ज्या कैद्यांना बाहेर पडून बाहेरील जगामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये असं काहीतरी करण्याचा पक्का विचार आहे, तेच लोक या छावण्यांमधून जिवंत बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. फ्रँकल यांच्या बाबतीतही ही बाब खरी ठरली. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी लोगोथेरपी विषयी कार्यशाळा सुरू केल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते स्वतःच याचं पहिलं उदाहरण आहेत आणि फ्रँकल यांना एक ध्येय साध्य करायचं होतं आणि त्यामुळे ते त्या कॅम्पमध्ये टिकाऊ धरू शकले. आणि जेव्हा ते कॅम्पमधून बाहेर आले आणि ऑसटिव्हिजमध्ये आले, तेव्हा मग त्यांच्याकडे त्यांनी अभ्यास केलेलं सर्व लिखाण होतं आणि ते ज्याचं प्रकाशित करायचं होतं. जेव्हा त्यांच्याकडून लिखाण जप्त करण्यात आलं, तेव्हा ते सर्व लिखाण पुन्हा लिहिण्याची त्यांची तयारी होती. यामुळेच कॅम्पमधील भयानक आणि अस्थिर वातावरणामध्येही त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आणि इतकंच नाही, तर टायफॉइड सारख्या आजारामध्ये त्यांना जगण्याची उमेद प्राप्त झाली. आणि ते त्यांच्या अभ्यासातील मुख्य शब्द आणि महत्त्वाचे मुद्दे मिळेल त्या कागदावर आणि चिठ्ठपाट्यांवर लिहून ठेवायचे. म्हणून एक लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, अमेरिकन राजकारणी. उत्तर अमेरिकेतील एक राजकारणी फ्रँकल यांचा सल्ला घ्यायला आले आणि मग ते गेल्या 4 वर्षापासून अमेरिकेमध्ये मानसोपचार तज्ज्ञांना सल्ला घेतच होते. फ्रँकल यांनी त्यांच्या मूलभूत प्रश्न विचारला की तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला का घ्यावासा वाटतो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे नियम आणि परराष्ट्रीय धोरण मला पटत नाही आणि मी सदस्य असल्यामुळे मला त्या नियमांचं आणि धोरणांचं पटत नसतानाही पालन करावं लागतं. ते ज्या मानसोपचार तज्ज्ञांकडे जात होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांना राजकारणी वडिलांशी असलेले मतभेद दूर करावेत आणि ठेवावेत आणि जरी त्यांना पटत नसलं तरी ते एकाच विचारसरणीचे आहेत असं भासवतं आणि वैयक्तिक आणि राजकीय संबंध चांगलेच आहेत असं लोकांना भासवतात. आणि मग गेलेले कित्येक वर्ष ते तज्ज्ञ त्या राजकारण्यांचे हेच समजत होते की पण ते वास्तवात उतरत नव्हतं. आणि फ्रँकल यांनी त्यांना काही दिवसामध्ये सांगितलं की त्यांच्या विचारांमधील द्वंद्व हे राजकीय मतभेदांमुळे नाही, तर त्यांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात काम करावं लागत आहे यामुळे निर्माण झालं आहे. काही वर्षानंतर फ्रँकल यांना त्या राजनेत्यांकडून अशी माहिती मिळाली की ते आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि खूपच आनंदी आहेत. म्हणून तुम्हाला जिथे आवडतं तिथे तुम्ही काम करायला हवं. फ्रँकल यांच्यामध्ये त्या राजनेत्याला मानसोपचाराची गरजच नव्हती. खरं तर इतके वर्ष त्यांना मानसिक रुग्ण समजण्याची आवश्यकता नव्हती. ते त्यांच्या जीवनाच्या उद्देशाच्या शोधात होते आणि जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश मिळाला तेव्हा ते जास्त आनंदी आणि समाधानी जीवन जगायला लागले. म्हणून त्यांचा उद्देश मिळणं हे खूप नक्कीच परिणामकारक ठरतं. आता तिसरी केस स्टडी त्यांनी अशी केली की आत्महत्या करणारी श्री. आता एक आई जिचा 11 वर्षाचा मुलगा जग सोडून गेला होता, तेव्हा ती फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. तिने आपल्या जन्मापासून पॅरालाइज असलेल्या दुसऱ्या मुलाला आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आपण पॅरालाइज मुलाची या त्रासातून सुटका करण्यासाठी मुलाला मारायचा आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिने केला होता. परंतु ज्या मुलाला तिने मारण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाला मात्र आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे आणि जर आपल्या आईने आपल्या मारले तर तो उद्देश पूर्ण करू शकणार नाही असे वाटत होते. त्या महिलेने आपली ही व्यथा चर्चासत्रामध्ये मांडली आणि तिला मदत करण्यासाठी फ्रँकल यांनी दुसऱ्या एका महिलेला स्टेजवर बोलवले आणि तिला अशी कल्पना करायला लावली की मृत्यूशय्येवर आहे आणि ती म्हातारपणात आहे आणि श्रीमंतही आहे, परंतु तिला मूलबाळ नाही. अशा वेळेस मात्र सर्व काही असूनही मूलबाळ नसल्यामुळे त्या महिलेला आपलं जीवन व्यर्थ आणि अपयशी असल्यासारखं जाणवलं. आणि जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला हाच प्रयोग करायला सांगितला तेव्हा तिला जाणवलं की आपल्याकडे मूल आहे हीच मोठी गोष्ट आहे. आणि आजपर्यंत आपण आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि पॅरालाइज मुलालाही चांगले आयुष्य देण्याचा आणि एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूल नसण्यापेक्षा माझं आयुष्य नक्कीच समाधानी आणि यशस्वी आहे. यापुढे ती म्हणाली, माझं पुढील आयुष्य मी खूप आनंदात जगू शकते आणि माझ्या जीवनाला
पूर्णत्व देऊ शकते आणि माझ्या मुलांसाठी जे उत्तम आहे ते करू शकते. माझं आयुष्य अपयशी नव्हतं आणि नसेलही. अशा प्रकारे मृत्यूशय्येवर असल्याची कल्पना करून आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्या महिलेला जीवनाचा उद्देश मिळाला आणि ज्याबद्दल ती आतापर्यंत जागरूक नव्हती तर ती जागरूक झाली आणि तिला सर्व काही कळू लागलं. आता दुःखाने पीडित डॉक्टर ही चौथी केस स्टडी फ्रँकल यांनी केली. आता एक वयस्कर डॉक्टर एकदा फ्रँकल यांच्याकडे थेरपीसाठी आले होते आणि त्यांच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ते गेली 2 वर्षे निराश झाले होते आणि यावर उपाय शोधण्यासाठी ते फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांना कोणताही सल्ला देण्याऐवजी किंवा काय झालं काय नाही याचा आढावा घ्यायला सांगण्याऐवजी फ्रँकल यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. समजा तुमच्या पत्नीच्या आधी तुमचा मृत्यू झाला असता तर काय झालं असतं? तेव्हा डॉक्टर म्हणाले की माझी पत्नी स्वभावाने फार गरीब होती. तिला खूपच यातना आणि दुःख सहन करायला लागलं असतं. तेव्हा फ्रँकल त्यांना म्हणाले की बघितलं डॉक्टर, तुम्ही किती महान काम करत आहात. तुम्ही तुमच्या पत्नीला या सगळ्या दुःखांमधून बाहेर काढलत आणि तिला शोकाच्या यातनांमधून वाचवलं. त्यानंतर ते डॉक्टर एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फ्रँकल यांचा हात हातामध्ये घेतला आणि काहीही न बोलता निघून गेले. पण त्यांचे डोळे बरंच काही बोलत होते. त्यांच्या जीवनाला आता उद्देश मिळाला होता आणि पत्नीला आपण केवढ्या मोठ्या दुःखातून वाचवलं याची हे दुःख मला भोगायला लागतंय. आणि या विचारामुळे ते आता नव्या उमेदीने जगायला निघाले होते आणि नवीन उमेद त्यांच्या सोबत होती. आता मोरिता थेरपी आता ही काय आहे आपण समजून घेऊ. ज्या दशकामध्ये लोगोथेरपी अस्तित्वात आली त्यांच्या काही वर्ष आधी जपानमध्ये शोमो मोरिता यांनी ही उद्देशावर आधारित एक थेरपी निर्माण केली होती. याचा उपयोग न्यूरोसिस, ओटीडी या म्हणजे ओबिसिव्ह आणि तसंच डिसऑर्डर काय झालं तर त्याविषयी होती. आणि मग बहुतांश पाश्चिमात्य उपचार पद्धतीमध्ये आजारी माणसांच्या भावनांवर काम केलं जातं आणि त्यांना भावनांना आवर घालण्याचा किंवा त्यावर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं मानलं जातं की आपण जशा प्रकारच्या भावना मनामध्ये बाळगतो तशाच विचार करतो त्याच गोष्टी आपल्या कृतींमधूनही व्यक्त होतात. आणि या विरुद्ध मोरिता उपचार पद्धतीमध्ये पेशंटला त्यांच्या भावनांवर ताबा ठेवण्याचे आणि ठेवण्यापेक्षा याचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला जातो. आणि ते असं मानतात की भावनांच्या लोकांच्या कृती बदलण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि आहेत त्या भावना स्वीकारण्याबरोबरच नव्या भावना कशा निर्माण करायच्या हेही सांगितलं जातं. आणि मोरितांच्या मध्ये या भावना अनुभवाने आणि सरावाने विकसित करता येतात. आणि मोरिता उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही परिणामांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जात नाही. याउलट यामध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा, भीती, निराशा, काळजी यांसारख्या भावनांचा स्वीकार करायला सांगितलं जातं. आता मोरिता थेरपी अँड द ट्रू नेचर ऑफ द एन्झायटी बेस्ड डिसऑर्डर या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही भावनांनी संपन्न आणि उदार असायला हवं. आणि मोरिता त्यांची संकल्पना एका कथेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. ते असं म्हणतात की समजा एखादा गाढव दोरीने खांबाला बांधून ठेवलं असेल तर ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सतत वाटचाल करत असतं. पण त्याची वाटचाल त्या खांबाच्या भोवताली असते आणि फक्त त्या खांबापासून दूर जाण्याच्या भावनेने तो जितका प्रयत्न करतो तितकंच ते खांबाशी नातं त्याचं घट्ट होत जात असतं. म्हणून माणसाच्या बाबतीतही हेच घडत असतं. ज्यावेळी माणूस त्याच्या ओवेसिव्ह विचारांपासून दूर पळायचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या विचारांच्या सापळ्यामध्ये अधिकच अडकत जातो. एवढं लक्षात घ्या. म्हणून मोरिता उपचार पद्धतीचा सार आहे तुमच्या भावनांचा स्वीकार करा. आता जर एखाद्याला कोणत्याही कामासाठीचे ऑब्सेसिव्ह विचार येत असतील म्हणजेच ती व्यक्ती त्या विचारांनी पछाडली असेल तर त्या विचारांना रोखण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नये. तसं केलं तर ते विचार जास्तच घट्ट होत जातात. आणि मानवी भावनांविषयी सांगताना झेन मास्टर असं सांगतात की जर तुम्ही एका लाटेला दूर लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्रात खोल कुठेतरी स्वतःला हरवून बसाल आणि आपण कोणत्याही भावना निर्माण करू शकत नाही आणि त्या आपोआपच उत्पन्न होत असतात. आपल्याला फक्त त्यांचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचं स्वागत करायचं असतं. भावना या वातावरणाप्रमाणे असतात. आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही. आपण फक्त त्याकडे बघू शकतो. आणि याच बाबतीत सांगताना ते व्हिएतनामी साधू थिच व्हा हॅन यांचं वाक्य सांगतात. ते एकेकीपणाला म्हणतात की आज कसा आहेस हे आपण एकत्र बसू आणि मी तुझ्यावर उपचार करतो. म्हणून तुम्ही जे करत आहात तेच करा. एवढं लक्षात घ्या. परिणामावर लक्ष केंद्रित करू नका कारण उपचार पद्धती तीच काम करत राहील आणि परिणाम नक्कीच येतील. त्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा
जर ती परिस्थिती स्वीकारल्याने त्रास होत असेल तर वर्तमानामध्ये होणाऱ्या त्या त्रासावर लक्ष केंद्रित करा, पण ज्यासाठी तुम्ही कोणतीही काल्पनिक किंवा बौद्धिक कारणे देऊ नका. आणि उपचारकर्त्याचं काम फक्त लोकांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करण्याचं असतं. ही परिस्थिती त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते आणि आपण जे काही करतो त्यावरून व्यक्तिमत्व ठरत असतं. आणि मोरिता उपचार पद्धतीमध्ये कधीही लोकांना कारण शोधायला किंवा स्पष्टीकरण द्यायला सांगितलं जात नाही. उलट त्यांना त्यांच्या कृतीमधून आणि अनुभवातून शिकायची मुभा असते. आणि पाश्चिमात्य लोकांना जसं डायरी आणि नोंदी ठेवण्याचे सल्ले दिले जातात तसं कोणताही सल्ला दिला जात नाही. उलट लोकांना त्यांच्या अनुभवातून या गोष्टी उलगडत असं सांगितलं जातं. आणि तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्ही नक्की शोधला पाहिजे आणि त्यामागे धाव घेतली पाहिजे. आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकत नाही, पण आपण आपल्या दिनचर्येवर विजय नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे जीवनाचा स्पष्ट उद्देश असायला हवा आणि मोरिता मंत्राचं पालन करण्यासाठी तयारी हवी. आत्ता मी काय करायला हवं, आत्ता मी कोणती कृती करायला हवी, जर या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर स्वतःच्या आतमध्ये डोकावून एकेकाळी शोधायची तयारी तुम्ही नक्कीच केली पाहिजे. मोरिता उपचार पद्धतीचे 4 टप्पे आहेत आणि ते असे की जी साधारणतः 15 ते 21 दिवस चालते. त्यामध्ये खालील टप्प्यांचा सहभाग असतो. आता एक म्हणजे वेगळं राहणं आणि आराम, 5 ते 7 दिवस. पहिल्या आठवड्यामध्ये पेशंटला एका खोलीमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं जातं आणि बाहेरील कोणत्याही उत्तेजक गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. टीव्ही, पुस्तकं, मित्रपरिवार या सगळ्यांपासून संपर्क तोडला जातो. पेशंट बहुतांश वेळ झोपूनच राहतो आणि उपचार करणारी व्यक्ती तिला दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला भेट देते आणि अर्थात ती पेशंटला कमीत कमी भेटण्याचा प्रयत्न करते. तिथे पडल्याच आपल्या भावनांमधील चढउतार पाहण्याचा सल्ला पेशंटला दिला जातो. जेव्हा तिथे थांबून पेशंट प्रचंड कंटाळतो आणि भरपूर काही त्याला त्रास व्हायला लागतो, मग काहीतरी करण्यासाठी सज्ज होतो, तेव्हा त्याला उपचाराच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेलं जातं. हलकं व्यावसायिक प्रशिक्षण. या काळामध्ये पेशंटला नक्की शांत वातावरणामध्ये लहान सहान काम करायला सांगितले जातात आणि यामध्ये त्याला डायरीमध्ये त्याच्या विचारांची आणि भावनांची नोंद ठेवायला सांगितली जाते. त्याचबरोबर बागकाम, चित्रकला, रंगकामासारखी कामं करायला सांगितली जातात. आणि या काळामध्ये पेशंटला उपचार करणाऱ्या व्यतिरिक्तही कोणत्याही इतर व्यक्तीशी बोलायची परवानगी नसते. आणि मग तिसरा टप्पा असा येतो की व्यावसायिक थेरपी. त्या काळामध्ये पेशंटला कष्टाची कामं करायला सांगितली जातात. डॉक्टर मोरिता त्यांच्या पेशंटला डोंगरावर घेऊन जातात आणि लाकडं तोडायला लावतात. आणि त्या व्यतिरिक्त पेशंटला लिखाण, रंगकाम आणि सिरेमिकची भांडी बनवणं अशी कामंही करायला सांगितली जातात. या काळामध्ये पेशंट कामाशी संबंधित बाबींविषयी इतरांशी बोलू शकतो. मग आता चौथी गोष्ट म्हणजे सामाजिक आणि वास्तविक जगाशी संबंध. या टप्प्यामध्ये पेशंटला पुन्हा त्याच्या जागेवरती आणि जगामध्ये परतायला सांगितलं जातं आणि यामध्ये जरी तो त्याच्यात सर्वसामान्य आयुष्य जगायला लागला तरी ध्यान तसेच उपचारादरम्यान त्याचे विकसित केलेल्या व्यावसायिक थेरपीचा तो लाभ घेत राहतो. आणि या पूर्ण प्रक्रियेचा एकच हेतू असतो, तो म्हणजे समाजाला एक नवीन आणि उद्देशपूर्ण व्यक्ती देणं आणि जी कोणत्याही सामाजिक आणि मानसिक दबावापेक्षा स्वतःच्या उद्देशाने प्रेरित असेल आणि नक्कीच ते उद्देश आपण जीवनात जगत असतो. आता मोरिता जैन मास्टर यांनी नाईकबान आत्मपरीक्षणाच्या संबंधित ध्यान पद्धतीचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी पूर्ण उपचार पद्धती याच कार्यप्रणालीवर अवलंबून आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला 3 मूलभूत प्रश्न विचारायला नक्कीच हवे. एक म्हणजे मला एखाद्या व्यक्तीकडून काय मिळालं, 2 मी त्या व्यक्तीला काय दिलं, 3 माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय त्रास झालाय. या प्रश्नांच्या उत्तरामुळे आपल्या समोरच्या विषयी असलेला त्रास कमी होतो आणि आपल्या समस्यांविषयी समोरची व्यक्ती दोषी न वाटता आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. मोरिता असं म्हणतात की जर तुम्ही रागाल आणि रागात असाल तर तुम्हाला भांडायची इच्छा झाली तर 3 दिवस थांबा आणि मग भांडायला सुरुवात करा. तुमची भांडण्याची तीव्र इच्छा आपोआप नाहीशी होईल. आणि आता एकीकाही लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी या दोन्ही थेरपीमध्ये तुम्ही स्वतःच्या अनुभवातून साध्य करू शकता. यासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची किंवा आध्यात्मिक शिबिरांची गरज नसते. एकेकाळी ही तुमच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे आणि एकदा की ती लढाई जिंकली आणि आपला एकेकाळी समजला की फक्त साहसाने आणि प्रयत्नाने त्या मार्गावर चालण्याची तयारी हवी. पुढील प्रकरणामध्ये आपण या मार्गावर चालण्यासाठी लागणाऱ्या साधकांची आणि साधनांची माहिती घेणार आहोत. निवडलेल्या
कामाविषयीची आस्था, सकस आणि योग्य आहार आणि कमी प्रमाणाचा व्यायाम प्रकार आणि कठीण परिस्थितीमध्ये हार न मानण्याची सवय, हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी की या जगामध्ये कित्येक सदोष लोक आहेत आणि तरीही जगामध्ये विकासासाठी आणि ध्येय प्राप्तीसाठी खूप संधी आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची प्रेरणा आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्यायला तयार आहेत का? मग नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात सर्व काही नक्कीच मिळवू शकाल, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. प्रवाहाचा शोध, कामाचा आणि मोकळ्या वेळेचा तुम्ही प्रगतीसाठी कसा वापर कराल हे तुम्ही नीट जाणून घेतलं पाहिजे. आता आपण जे नेहमी करतो ना ते तसे आपण असतो, ज्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रवाहाबाहेर जाणं, असा विचार करा की तुम्ही तुमच्या सर्वात आवडत्या ठिकाणी स्केटिंग करत आहात आणि पांढऱ्या वळूसारखा भासणारा पांढरा शुभ्र बर्फ तुमच्या दोन्ही बाजूला उडतोय. वातावरण अगदी छान आणि हवं तसं आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्केटिंगवर आहे आणि कोणत्या क्षणी कोणती मूव घ्यायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तिथे ना भूतकाळ असतो ना भविष्यकाळ असतो, तिथे फक्त वर्तमानाचं अस्तित्व असतं. तुम्ही बर्फाचा आनंद घेत असता आणि स्केटिंग करण्यामध्ये तुम्ही इतके मग्न होता की तुमचं शरीर, स्केटिंग आणि जागरूकता या सगळ्या गोष्टी एकरूप होतात आणि तुम्ही पूर्णपणे त्या क्रियेमध्ये डुंबून जातात आणि त्यावेळी इतर कोणताही विचार आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला विचलित करत नाही आणि तिथे तुमचा अहंकार गळून पडतो आणि तुम्ही जे करत आहात त्याचाच एक भाग बनून जाता. आणि काही लोकांना गाडी चालवताना तर काही जणांना निसर्गाच्या सानिध्यात किंवा गिर्यारोहण करताना असाच अनुभव येतो आणि कोणाला चित्र काढताना एकरूप होता येतं, तर काहींना जणांना संगीतामध्ये एकरूप होता येतं. आता बी वॉटर माय फ्रेंड या वाक्याद्वारे ब्रुसली यांनी या त्यांच्या एकरूपतेच्या अनुभवानं वर्णन केलं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकानेच हा एकरूपतेचा अनुभव घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो तेव्हा आपल्याला इंद्रियांचा काळचा विसर पडतो आणि बऱ्याचदा काही लोक जेवण बनवायला सुरुवात करतात आणि तासनतास कसे निघून जातात ते कळतही नाही. आणि एवढं लक्षात घ्या की कित्येक वेळा दुपारी एखादं पुस्तक हातात येतं आणि मग आपण तहान, भूक आणि विसरून ज्या पुस्तकामध्ये बुडून जातो. आपण पोहायला किंवा समुद्रामध्ये खेळायला जाता आणि आपण समुद्रात किती वेळा घालवला हे दुसऱ्या दिवशी अंग धुकायला लागल्याशिवाय कळत नाही. याच्या उलट जेव्हा एखादं नावडतं काम करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक मिनिट हा मोठा वाटतो आणि आपण सारखं घड्याळाकडे बघत असतो. आणि आईन्स्टाईनच्या सापेक्षतेविषयी गमतीनं असं म्हणतात की तुम्ही स्टोव्हवर 1 मिनिट हात ठेवून बघा आणि तुम्हाला तो तासभरासारखा वाटेल. तेच तुम्ही एखाद्या सुंदर मुलीबरोबर तासभर घालवा, तुम्हाला तो वेळ मिनिटासारखा वाचेल. आणि हीच खरी सापेक्षता आहे. यातील सर्वात महत्त्वाची आणि विचार करण्यासारखी बाब ही की एखादं काम एखाद्याला आवडीचं वाटतं तर तेच आपल्याला त्रासदायक वाटतं. असं कोणतं काम आहे की जे करताना आपण सर्वात जास्त आनंदी असतो आणि वेळ काळ विसरून ते कामामध्ये बुडून जातो. आपल्याला सगळ्या समस्यांचा विसर पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे आला की काही शोधणं होय. आणि प्रवाहाची शक्ती, आता मी तुम्हाला प्रवाहाची शक्तीबद्दल सांगणार आहे. मानसशास्त्रज्ञ, आता ते मानसशास्त्रज्ञ म्हणतात की क्विंटलंजी यांच्या मनातही हेच प्रश्न उत्पन्न झाले होते आणि त्यांनी याचा शोध घेतला. एखाद्या कामाशी एकरूप होणं, त्यामध्ये तल्लीन होणं आणि देहभान विसरून जाणं या अवस्थेला त्यांनी फ्लो असं म्हटलं. आणि ते असं म्हणतात की फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये आपण आनंदी, उत्साही, सर्जनशील जीवन जगतो आणि अशा कामामध्ये आपण तन मन विसरून हरपून जातो आणि अगदी मनापासून ते काम आपण करत असतो. आता आपल्याला एकेकाईला शोधण्याचं असं एक कोणतं सूत्र नाही आणि तसंच फ्लोला जाण्यासाठी, त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी थोड्याफार अनुभवाची गरज असते. हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपण अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवायला हवं ज्या कामामध्ये आपल्याला फ्लोच्या जवळचा अनुभव येईल. आणि यामध्ये चॉकलेट, टीव्ही, ड्रम्स आणि मग मद्य यासारख्या त्वरित आणि तात्पुरते आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये न अडकता स्थायी आनंदाचा शोध घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पुरणारा आनंद तुम्ही मिळवला पाहिजे आणि तो शोधला पाहिजे, तरच तुम्हाला भरपूर काही सुख मिळू शकेल आणि तुम्हाला सर्वच काही जीवनात प्राप्त होऊ शकेल. आणि तुम्ही जीवन जगत असताना भरपूर गोष्टी मिळवायला शिकलं पाहिजे. जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही मिळवाल आणि अचीव कराल तेवढं जास्त तुमचं मोटिवेशन वाढत जाईल आणि तुम्हाला अजून गोष्टी करण्यासाठी भरपूर लोक प्रेरित करतील आणि मग तुम्ही
सर्व काही विसरून त्या गोष्टी करायला लागाल आणि सर्व काही तुम्ही प्राप्त करून घ्याल. आणि आपल्या आयुष्यामध्ये अशाच गोष्टी आपण करायच्या आहे आणि निमूटपणे त्या गोष्टी करत राहून तुम्ही सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनामध्ये कधीही स्वामींची भक्ती करणं विसरू नका आणि स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे, त्याचं फळ मिळेल अशी अपेक्षा कधीही ठेवू नका. फळ तुम्हाला मिळणारच आहे, फक्त तुम्ही सेवा पूर्ण निस्वार्थ मनाने करत राहायची आणि फळाच्या अपेक्षा अजिबात करू नये. फळाची अपेक्षा ठेवाल तर मग तुम्हाला ते मिळेल अशी आशा असल्याने आशा ही निराशामध्ये बदलू शकते. पण स्वामी तुमचं काम हे पूर्णपणे करतील हे मात्र निश्चित. आणि फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची सेवा करत राहा. बस एवढंच काम आपल्याला करायचंय आणि कोणत्याही प्रकारची आशा ठेवायची नाही, कारण जिथे आशा असते तिथे निराशा मात्र नक्कीच असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.